गोबी, तू आजारी दिसतेस, काय झालं? खुबी, मी सोहनलालच्या मोहरीच्या मळ्यात गेले होते. तेव्हापासून माझं पोट खूप दुखतंय आणि ताप पण आलाय. आणि मला तर घरी परतण्याचा मार्गही धड आठवत नव्हता. कशी तरी पोहोचले एकदाची. खूप थकल्यासारखं वाटतंय. अरे देवा, तिकडे गेलीस तू? सोहनलालने GMHT मोहरी लावली आहे त्याच्या शेतात. तिथे अजिबात जायचं नाही. त्यापेक्षा मोहनलालच्या नैसर्गिक शेतात जा. त्यांनी देशी मोहरीची लागवड केली आहे. तो रासायनिक कीटकनाशके किंवा तणनाशकांची फवारणीही करत नाही. GM आणि HT म्हणजे काय ग खुबी? GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड किंवा जनुकीय बदल केलेले, आणि HT म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट म्हणजे तणनाशक सहन करणारे. बियांच्या DNA मध्ये दुसऱ्या सजीवांचे जनुक घातले जातात, जेणेकरून त्यांच्या मूळ कार्यात बदल होतो. आता हे बाहेरून घेतलेल्या जनुकांपैकी एकच नाव आहे बार. याचा मूळ काय होतं तर ग्लुफोसिनेट अमोनियम नावाच्या तणनाशकामुळे तण तर मरतं, पण पीक मात्र मरत नाही. दुसऱ्या सजीवांचे जनुक म्हणजे काय? बार, बार्नेस आणि बार्स्टर हे 3 जनुक एका जीवापासून म्हणजे बॅक्टेरियापासून काढलेले आणि मोहरीच्या DNA मध्ये टाकून HT मोहरीचं बी तयार केले. ठीक आहे. तर ग्लुफोसिनेट कसं कार्य करतं? ग्लुफोसिनेट प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये अडथळा आणू शकतं. म्हणून जेव्हा सोहनलाल मोहरी पिकाच्या आजूबाजूला वाढलेल्या तणावर ग्लुफोसिनेटची फवारणी करतो, तेव्हा त्या तणांना अन्न बनवता येत नाही, ते सुकून जातात. असं आहे का? पण जर ते मोहरीच्या रोपावर पडले तर मोहरीचं पीक का मरत नाही? कारण बाहेरून घातलेले बार जनुक आणि एन्झाईम तयार करतं, जे GM मोहरीला ग्लुफोसिनेट पासून कोणतेही नुकसान होऊ देत नाही. म्हणूनच याला हर्बिसाइड टॉलरंट मोहरी असे म्हणतात. मग तर बरंच आहे ना, बिचाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान नाही होत. उलट सगळ्यांचं नुकसान आहे. हे बियाणे विकणारे कंपनी सोडून ग्लुफोसिनेट अत्यंत विषारी आहे. हे मनुष्य आणि प्राण्यांमध्ये प्रजनन प्रणाली, मेंदू आणि हृदयाचे कार्य बिघडवू शकतं. बाळ मानसिक आणि शारीरिक व्याधींशी जन्माला येऊ शकतं. जेव्हा ते जमिनीवर पडतं तेव्हा विविध प्रकारचे फायदेशीर सूक्ष्मजीव आणि कीटक नष्ट होतात. यामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणात कमी होते. बापरे, आता कळलं की घरी येताना मी वाट का चुकले ते. हे ग्लुफोसिनेट तर सर्व मधमाशांनाही मारू शकतं आणि आपलं मध तेही दूषित होईल का ग्लुफोसिनेटने? अर्थातच असे दूषित मध निर्यात ही येत नाही. त्यामुळे मधमाशी पालकांचं मोठंच नुकसान होईल. खुबी, आता मी मरणार आहे का? नाही गोबी, घाबरू नकोस. आपला मोहनलालच्या शेतात मध तुला लवकरच बरं करेल. आता पुन्हा कधीच त्या सोहनलालच्या शेतात जाऊ नकोस. ग्लुफोसिनेटच्या विषबाधेवर उद्या कोणतेही इलाज नाही. मग फुलांचे परागीकरण कोण करणार? शेतकऱ्याचं उत्पादन कमी नाही का होणार? अर्थातच कमी होणार. बीटी कापसाच्या उत्पादनात तर घट दिसून आली आहे. अनेक शेतकरी तर त्यामुळेच करबाजारी झाले. पण त्याचा विचार सोहनलालने केला पाहिजे ना. असे आपण नैसर्गिक वनस्पतीवर उगवलेल्या फुलांचे मध गोळा करूया आणि नैसर्गिक शेती
करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे चांगले उत्पादन मिळण्यास मदत करूया. ऐक ना, मानवाने त्याच्या लोकसंख्येवर आणि त्याच्या आरोग्यावर जीएम पिकांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे का? छे, एकिवात नाही. उलट मी तर असं ऐकलं आहे की त्यांना शेती नष्ट करायची आहे आणि माणसाची संख्याही कमी करायची आहे. चल, काहीही हा गोबी. आधी तू सगळं कसं छान सायंटिफिकली बोलत होतीस, आता मात्र गोष्ट सांगू लागली आहेस. हो का? लवकरच कळेल तुला. हे मत पी आणि झोप आता. थँक्यू. थँक्यू. खूपच छान.